या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. सोलापूर सामायिक भिंत पाडण्याच्या वादातून महिलेला शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवार पेठ परिसरात घडली. या प्रकरणी तिघांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वडार गल्ली, बुधवार पेठ येथे घडली. याबाबत यमुना नागेश अलकुंटे वय 37 राहा वडार गल्ली यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेश अलकुंटे, अनिता नागनाथ बंदपट्टे आणि सुशील चंद्रकांत बंदपट्टे राहा वडार गल्ली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यमुना अलकुंटे व त्यांची जाऊ अन्नपूर्णा या घरासमोरील सामायिक भिंत पाडत असताना आरोपींनी त्यांना अडवले. यावेळी भिंत पाडली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. तसेच आरोपी अनिता हिने यमुना यांना चापट मारली, तर सुशील याने जीवे मारण्याची धमकी दिली. याच दरम्यान दगड फेकून जखमी केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी सुशील बंदपट्टे यांनी नुकतीच एका राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवली होती. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.